राकेश आज घरातली पण सगळीच लवकर उठलेली. उठले की आम्हाला चहा लागते म्हणून मम्मीने म्हणली की दूध घेऊन ये. मग मी आणि भाऊ दूध आणायला चाललेलो. एवढं सकाळचं तर काय डेअरी आणि दूध उघडत नाही. जिथं दुकानदार न्यायला येतात तिथं चालतो मी दूध आणाय. मग दूध घेऊन घरी जात होतो. सकाळचं वातावरण पण मस्त झालं. आता आम्ही चाललेलो विश्लाला सोडायला खिद्रापूरला. सांगली टू खिद्रापूर कसं होते ते बघा. शॉर्टकट धामणीमधनं गाडी घातली. आता खिद्रापूरचा प्रवास कसा होते ते पुढे बघूया. भाऊ एवढी गाडी पळवत होता की बघूच तर नरसोबावाडीच्या नदीवर आणल्या. तर बघून घ्या आम्ही 3 जण एका गाडीवर कसं बसलेलो. आवटात दिसतच आहे. मग पुढे गाव लागल्यानंतर भावानं म्हणलं की नाश्ता करूया चला. मग नाश्त्याला नाही म्हणून चालत नाही. भावाला म्हणलं मला एक पाववडा घे. पाववडा खाऊन झाल्यावर चहा पण आलता. चहा पण पिऊन घेतलो. चहा नाश्ता करून आता निघालो आम्ही खिद्रापूरकडे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा भावांनो. कुरुंदवाड मध्ये आल्यावर तुषानं म्हणला की नवीनच पोलीस स्टेशन झालंय. पहिलं जुनं होतं ते नवीन केल्यात. मग बघूच तर नॅशनल हायवेला लागलो खिद्रापूरच्या. तर चालत असू द्या नाहीतर गाडीवर असू द्या मस्ती कायम असते. भावानो गावाचा रस्ता बघू शकता. हे बघून सांगलीला जायचं मनच होत नव्हतं. इथंच मन रमून जात होतं. वातावरण तर बघून घ्या तुम्ही कसं दिसायला लागले. मग काय गाडीवर एकामेकाची माप काढत हसत होतो. मग त्यांच्या घरापाशी पोहोचलो. विश्ल्यानं घरात बॅग ठेवून आला. तेवढ्यात तुषा म्हणला की चल आमच्या गावचं मंदिर धावतो तुला. लगेच भावानं गल्लीबोळातनं गाडी घातला आणि मंदिरात येऊन पोहोचलो. मग बघतोय तर काही प्राचीन काळातलं मंदिर होतं. मी पण इथं पहिल्यांदाच आलतो पण व्ह्यू मस्त होता. मग सगळं बघून आवरून झाल्यानंतर आता घरी जात होतो. तेवढ्यात तुषा म्हणला की मागच्या चाकात काय तर हवा नाही वाटत कमी असं वाटायला लागले. मग भावानं काय तर मशीनीवर आकडा दाबला आणि हवा भरायला चालू केला. आणि हवा भरत असताना इकडे ट्रॅक्टरवर नजर गेली की याला 2 पुढची चाकच नव्हती. मग शॉर्टकट गाडी घातली कुरुंदवाडच्या नदीवरनं. नदीचा व्ह्यू पण मस्त दिसत होता. तुषाला म्हणलं चल जरा लवकर जाऊया कारण मला पण जायचंय दुसरी. जात असताना इथे दादा मासं पकडालते ते बघूया म्हणलं जरा. दादानं बघत असताना लगेच जाळं टाकलं पण ते कसं मासं खावते ते आपल्याला तर काय माहित नाही. त्यांचं काम त्यांनाच माहित. मग मासं पकडत्याला बघितलो आणि निघालो आपल्या घराच्या रस्त्यानं. जात असताना रणजित भाऊ रोळल घेऊन चाललेले त्यांना हात केलो. अंकली पुलावर आल्यावर समाधान एक वेगळंच वाटतंय कारण आपण आता आपल्या हद्दीत आलोय असं वाटतं. पुलाच्या बरोबर खाली काय तर बस बंद पडलेली. काय झालं तर काय माहित नाही. मग शॉर्टकट मारलो धामणी विजयनगर रस्त्यावर. घरात निवांत बसलेलो तेवढ्यात मामाचा फोन आला की घरला ये म्हणून. मग तिकडे जात होतो. इथं मामाच्या घरला आलतो तर सगळे गँग निवांत बसलेले. तेवढ्यात कार्तिक एकटा बसलेला त्याच्याबरोबर टाइमपास करत बसलो. मग मामाने चिकन केलते मग ते खाऊन घेतलो चिकन आणि नीट आपल्या घरचा रस्ता धरलो आणि घराकडे चाललेलो. भावानो कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि भावाला फॉलो तेवढं करायला विसरू नका. नेक्स्ट व्लॉग कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा.